जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात की नाही? चला तर डिस्कस करूया. उद्या म्हणजे बुधवारी, राईट, निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय व्ह्यू असणार आणि बेस्ट डिमांड अँड सप्लाय झोन्स आपल्याला कुठे मिळत आहे. तुम्ही बघितलंच असेल मागच्या वेळेस जे आपण मागच्या फ्युचरमध्ये, आता मी 26 सॉरी जूनचा फ्युचर घेतलेला आहे, पण मेच्या फ्युचरमध्ये जे झोन मार्क केलेले होते आपण ज्या ज्या ठिकाणावर केलेले होते, जसा हा झोन, राईट, किती बढिया रिवॉर्ड आपल्याला देऊन गेलेले आहे, राईट. आणि मी डायरेक्शन तुम्हाला सांगितलं होतं की मी बेरिश आहे. तुम्ही बघा, हे कटच काटत नाही आहे मार्केट. 16 तारखेपासून आपण बोलत आहे, काटतच नाही आहे बघा. तिथनं तो खाली रेंजमध्ये फिरत आहे का. आताही माझा व्ह्यू बेरिश आहे. जर व्ह्यू मला विचाराल तर जोपर्यंत हे कट नाही होणार ना, तोपर्यंत मी इथे बेरिशच असणार निफ्टीमध्ये. लक्षात ठेवा. बँक निफ्टीचं नंतर डिस्कस करूया. आणि तुम्ही बघू शकता की गॅप अप ओपन होतो, खाली येतो, गॅप अप ओपन होतो, खाली येतो, गॅप अप ओपन होतो, खाली येतो, अशा पद्धतीने. सो माझ्या मतानुसार याला इथे यायचं आहे, या झोनमध्ये. कुठे समजून घ्या व्यवस्थित. याला कुठे यायचं आहे? या झोनमध्ये आहे. कारण काय आहे की हा 1 तासमध्ये किंवा 15 मिनिटमध्ये हा एक स्विंग रेडी झालेला आहे. जर याला वरती कंटिन्यू करायचं आहे तर याला एक स्विंग करता जागा हवी आहे. तर ती जागा ही असू शकते, इथनं वरती जाऊ शकते किंवा इथनं पण जाऊ शकते, पण ही जागा असण्याचे चान्सेस जास्त आहे. इथनं हायर लो क्रिएट करणार तो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप इम्पॉर्टंट झोन आहे हा. नोट करा हा झोन. 24,120, स्टॉप लॉस 23,986, राईट. हा इथे येऊन वरती जाऊन नंतर तोडू शकतो त्याला. जर मोठ्या टाइम फ्रेमनुसार जर त्याला स्विंग घ्यायचा आहे तर याला तोडणार तो. ठीक आहे. पण रिवॉर्ड देणार. खूप बढिया झोन झालेला आहे. 99.99% चान्सेस आहे, म्हणून मी त्यावर ट्रेस देत आहे. 23,986ला तोडतो तर काही दिवसाकरता बेरिश फेजमध्ये जाणार. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता वरचे छोटे छोटे डिमांड झोन तुम्ही नोट करून घ्या, राईट. हा एक नोट करा, 24,479, 24,396, त्या स्टॉप लॉस, राईट. त्यावरचा डिमांड झोन 24,546, स्टॉप लॉस 24,510. आधी समजून घ्या. जर तुम्हाला नोट करायचं असेल तर व्हिडिओला मागे करून नोट करा. बघा, प्रत्येक झोनमध्ये ना, डिमांड झोनमध्ये टॅप केल्यावर 1 मिनिटमध्ये हा वरच्या डायरेक्शननी निघायला हवा. म्हणजे आपल्याला एक कन्फर्मेशन द्यायला हवं वरच्या डायरेक्शननी. नंतर तुम्ही वरच्या डायरेक्शननी ट्रेड घेऊ शकता. खूप इम्पॉर्टंट आहे. डिमांड झोन काम करणार आहे की नाही हे बघायचं आहे. तुम्ही कुठलं पण कन्फर्मेशन घ्या. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचे असणार तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, 2 व्हिडिओ बनवले आहे, बघून घ्या. ठीक आहे. नंतर सप्लाय झोन नोट करा, 24,824, 24,926, स्टॉप लॉस, राईट. इथे कन्फर्मेशन घ्यायचं आहे. यावरती मी काही पण झोन मार्क केलेले नाही आहे टाइम न मिळाल्यामुळे, पण मी पुढच्या वेळेस मार्क करून घेऊन येणार, कारण की फ्युचर चेंज झालेलं आहे. म्हणजे ते आपले सगळे प्रिव्हियस फ्युचरमध्ये मार्क केलेले झोन गेले. एक आणखी ॲडिशनल झोन खाली दिला आहे, 23,462. मी सांगितलं याला जर तोडला, राईट, व्होलॅटिलिटी येणार आहे मार्केटमध्ये. सो रेडी राहा, कारण की काही न्यूज आहे, US बेस्ड न्यूज. सो मला नक्की खात्री आहे. मी न्यूजला ट्रॅक करत नाही, मी चार्ट बेसवर सगळे अनालिसिस करतो, राईट. 23,462, 23,275, अशा पद्धतीने खाली, राईट. खाली खाली नाही, स्टॉप लॉस. ठीक आहे. खाली मी झोन मार्क केलेले नाही आहे, राईट. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. बँक निफ्टी डिस्कस करूया, बट समोर जाण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येणार. बघून घ्यायचं, चेक करायचं, राईट. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या फर्स्ट कमेंटमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, जॉईन करा. बँक निफ्टी डिस्कस करूया. आणखी समोर जाण्याआधी जर तुम्हाला माझा ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर 4-5 दिवसात स्टार्ट होत आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे मिळणार. ठीक आहे. सो प्युअरली टेक्निकल ॲनालिसिस बेसिस कोर्स आहे आपला. इंट्राडे, स्विंग, पोझिशनल कशामध्ये पण तुम्ही यूज करू शकता. सोबतच ऑप्शन, बँक निफ्टी, निफ्टी फ्युचर, स्टॉक ऑप्शन, इक्विटी, फॉरेक्स, बिटकॉइन, तुम्हाला जिथे अप्लाय करायचं आहे तिथे करू शकता. 50 तासाचा डिटेल ट्रेनिंग प्रोग्राम, प्रत्येक सेशनचं असाइनमेंट, अशा पद्धतीने डिटेल हवे असेल तर तुम्ही कॉल करा. ठीक आहे. सप्लाय झोन पहिले बँक निफ्टीमध्ये समजायचं झालं तर बघा, एक मोठ्या मोठ्या म्हणजे 1 तासाच्या टाइम फ्रेमनुसार ना, इथे एक हायर लो क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. सो आता काय होऊ शकतं, इथे छोट्या छोट्या टाइम फ्रेममध्ये बघा कसं स्टडी केलं जाते. छोट्या छोट्या टाइम फ्रेममध्ये इथे हायर लो रेडी झालेला आहे, राईट. हा 1 तासाचा आहे, 15 तासाचे आहे. आता हा रिसेंट हायर लो आहे. सो इथे येऊन हा असा कंटिन्यू पण करू शकतो. पण एक टाइम असा येणार की याला काय करावं लागणार, ह्या 15 मिनिटचा टाइम फ्रेमचा अप ट्रेंड रिव्हर्स करून इथे इथली लिक्विडिटी घ्यायला यावं लागणार. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने वरती जाणार.
सो कधी पण होऊ शकतो, म्हणून आपण कन्फर्मेशन वगैरे घेतो. आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय समजवलेलं आहे. सो मोठ्या टाइम फ्रेमचा झोन 53,848 आणि 53,579 स्टॉप लॉस, राईट. हा इम्पॉर्टंट झोन आहे, कन्फर्मेशन घ्यायचं. नंतर छोट्या टाइम फ्रेमचा स्विंग म्हणजे इम्पॉर्टंट झोन हा होणार, नोट करा इथे, 55,214 आणि स्टॉप लॉस 55,102, राईट. हा एक ॲडिशनली डिमांड झोन मध्ये मी मार्क केला आहे, 55,560, 55,516. आणि हा अगेन्स्ट ट्रेंड होणार, तरी पण मी मार्क केला आहे, नोट करून घ्या तुम्ही. अगेन्स्ट ट्रेंड म्हणजे कसा, ज्यावेळेस तुमचा हा स्विंग जर तोडून येत असेल, हा स्विंग जर तोडून येत असेल म्हणजे काय झालं, ट्रेंड रिव्हर्सल सिग्नल मिळाला, तर हा अगेन्स्ट होणार, असा थोडासा रिव्हर्ट देऊन मग खाली जाणार, राईट. सो हे सगळ्या गोष्टी पुष्कळ इम्पॉर्टंट असतात, शिकण्यासारख्या असतात. 54,825 स्टॉपलॉस 54,682. आय सगळं समजलेलं असेल. वरती सप्लाय झोन तुम्ही नोट केला नसेल तर नोट करा, 56,226, 56,361, राईट. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. लाईक करायचं विसरू नका, कॉमेंट करायचं विसरू नका. जर आत्ताही सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला समजणार मी मार्केट ओपन होण्याआधी लेवल शेअर करतो त्या कसे काम करतात, राईट. समजून घ्या, पुष्कळ इम्पॉर्टंट असतं, राईट. थँक्यू एव्हरीवन. चला भेटूया उद्या आणि गुरुवारची तयारी करूया.